हाय फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त असं अगदी कमी साहित्यात कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते दाखवणार आहे बघा. तर सध्या काय कुठला सण वगैरे नाही, सहजच बघा उन्हाळा चालू आहे आणि शौर्यला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि सुट्ट्यामध्ये बघा दुपारच्या टायमिंगला तेच तेच खाऊन चपाती भाजी कंटाळा येतो. तर दुपारच्या टायमिंगला असं वाटतं काहीतरी चटपटीत वगैरे खावं. त्यासाठी इथं मी चिवडा बनवून ठेवला आहे बघा. अगदी घरच्या साहित्यापासून चिवडा बनवून दाखवते. दुसरा कुठलाही साहित्य वापरलेलं नाही. त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर चिवडा बनवण्यासाठी बघा इथं मी एक चुरमुऱ्याचं जे पाव किलोचं पॅकेट असतं बघा, त्यातलं मी अर्ध पॅकेट इथं चुरमुरे घेतलेले आहेत आणि हे चुरमुरे मी छान असे व्यवस्थित चाळून घेतलेत बघा. आता हे चुरमुऱ्याचं पॅकेट मी जस्ट फोडले, त्यामुळे हे कुरकुरीत आहेत, त्यामुळे हे मी भाजणार वगैरे नाही बघा. तर चिवडा बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी सुक्कं खोबरं बघा उभ्या आकारात कट करून घेतलंय. त्यासोबत 8 ते 10 हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतल्यात. त्यासोबत अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे बघा. इथं माझ्याकडे सध्या डाळवे नाहीत, त्यामुळे मी ते घेतलेले नाहीत. पण तुमच्याकडे जर सध्या डाळवे असतील तर तुम्ही ते सुद्धा यूज करा. डाळवे आणि शेंगदाणे घातल्यामुळं चिवडा खरंच खूप सुंदर लागतो. पण तुमच्याकडे नसेल तर असंच केलं तरीही चालेल. सध्या माझ्याकडे नाहीत, त्यामुळं मी इथं टाकत नाही. तर बघा, चिवडा करण्यासाठी पहिल्यांदा मी गॅसवरती मोठी कढई घेतली आहे बघा. त्या कढईमध्ये मी 5 ते 7 पळी तेल टाकून घेते आहे. चिवडा बनवताना थोडंसं तेल जरा जास्त वापरायचं, कारण आपल्याला शेंगदाणे वगैरे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यामुळं इथं मी छोट्या पळीने 7 पळी तेल घेतलं आहे बघा. तेल छान असं गरम करून घेणार आहे. इथं मी चुरमुरे भाजत नाही, डायरेक्ट बनवते आहे बघा. जर तुमच्याकडे जर चुरमुरे थोडंसं तुम्हाला नरम वाटत असतील तर तुम्ही त्याला भाजून घ्या, किंवा त्याऐवजी तुम्ही 10 ते 15 मिनटासाठी उन्हात ठेवू शकता बघा. त्यामुळे सुद्धा तुमचे चुरमुरे छान कुरकुरीत होतात बघा. आता या तेलामध्ये बघा मी हे शेंगदाणे फ्राय करून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला छान मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत. गॅस फुल केला तर काय होतं, शेंगदाणे वरतून भाजल्यासारखे दिसतात पण आतून कच्चे राहतात आणि करपले जातात बघा. त्यामुळं शेंगदाणे शक्यतो मिडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे. इथं अगदी 2 ते 3 मिनटामध्ये बघा आपले शेंगदाणे छान असं खरपूस भाजून तयार झालेले आहेत, म्हणजे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत बघा. आता हे शेंगदाणे मी काढून आपण जे चाळून घेतलेले चुरमुरे होते त्यावरतीच काढून घेते बघा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या एका प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊ शकता, पण मला लगेच चिवडा बनवायचा त्यामुळे मी ह्या चुरमुऱ्यावरती हे फ्राय केलेले शेंगदाणे काढून घेते बघा. त्यानंतर आता आपल्याला त्याच कढईमध्ये बघा मी कट करून घेतलेली जी हिरवी मिरची आहे ती मिरचीसुद्धा मी या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. तर बघा, फ्राय करून घेतलेली मिरचीसुद्धा मी या चुरमुऱ्यावरतीच काढून घेणार आहे बघा. इथं मस्त अगदी 1 ते 2 मिनटामध्ये आपली मिरची छान फ्राय झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपण कट करून घेतलेलं जे सुक्कं खोबरं आहे ते खोबरंसुद्धा मी या तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. आणि मिरची आणि शेंगदाणे जसं फ्राय करून घेतलं त्याच पद्धतीने आपल्याला इथं खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. पण आपल्याला इथं खोबरं जास्त फ्राय करून घ्यायचं नाही, अगदी हलकासा रंग चेंज होईपर्यंत खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. जर खोबरं जास्त फ्राय झालं तर काय होतं बघा, चिवड्यामध्ये खाताना आपल्या तोंडामध्ये ते येऊन असं कडवटपणा आल्यासारखं येतो. त्यामुळं अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथं खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे खोबरंसुद्धा फ्राय झालेलं आहे. आता हे सगळं मी या चुरमुऱ्यावरती काढून घेतलं आहे बघा. आता मी त्याच कढईमध्ये बघा शिल्लक तेल राहिले, त्या तेलामध्ये मी मोठा 1 चमचा जिरे घातले. त्यानंतर कट केलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता घातला आहे बघा. त्यासोबत 1 चमचा मोठा ठेचलेला लसूण घेतला आहे, तो सुद्धा घातला आहे. आता आपल्याला याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा अर्धा चमचा मी हळद घातली आहे, त्यासोबत मी अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपल्याला याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे बघा. तुम्ही बघू शकता इथं मी ठेचलेला लसूण वापरला आहे, त्यामुळं मस्त अशी टेस्ट येते बघा आपल्या या चिवड्याला. आता हे सगळं फ्राय करून घेतलेलं जे मसाला आहे तो सगळा मसाला मी या चिवड्यामध्ये टाकून घेते आहे बघा. इथं मी चिवडा बनवण्यासाठी एक मोठा टोप वापरलेला आहे, कारण चुरमुरे थोडेसे जास्त आहेत आणि माझी कढई छोटी आहे. त्या कढईमध्ये डायरेक्ट बनवता येत नव्हतं, त्यामुळे इथं मी मोठा टोप वापरला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जे चुरमुरे आहे ते चुरमुरे तुम्ही या कढईमध्ये टाकून सुद्धा याचा चिवडा बनवू शकता. आता यामधला हा सगळा मसाला मी चुरमुरेमध्ये घालून घेतला आहे. आता यावरती मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. मीठ टाकून आपल्याला याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा.
तर तुम्ही बघू शकता इथं आपला झटपट असा चिवडा तयार आहे. मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याचा बघा कलरसुद्धा किती सुंदर असा आलेला आहे. आता यावरती मी अर्धा फरसाणचं जे पॅकेट आहे बाहेरून आणलेलं, त्यातलं मी अर्धं पॅकेट यामध्ये फरसाण टाकून घेते आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घरच्या घरी शेव बनवूनसुद्धा यामध्ये घालू शकता, किंवा शेव किंवा फरसाण नाही घातलं तरीही चालतं. आणि शक्यतो तुम्ही चिवडा बनवताना बघा यामध्ये जे मका पोहे मिळतात ते मका पोहे जरी घातले तरीसुद्धा चिवडा खरंच खूप सुंदर लागतो बघा. सध्या माझ्याकडे दाळवे आणि मका पोहे नव्हते, त्यामुळे इथं मी ते यूज केलेलं नाही. तुमच्याकडे असतील तर तुम्ही ते यूज करा. इथं बघू शकताय तुम्ही आपला झटपट असा घरच्या साहित्यात कुरकुरीत असा चिवडा तयार आहे. तर बघा या चुरमुरेला बघा, आमच्याकडे तर चुरमुरे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि घरच्या घरी उन्हाळ्यामध्ये ही चिवड्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.